हुशार आरू. आमचा विवाह ठरताच तिनं डेकोरेटर्सना ऑर्डरी दिल्या असाव्यात. आम्ही परत येऊन घरात पाय टाकला आणि स्थिमित होऊन मी पाहतच राहिलो. सर्व घराचं स्वरूपच पालटून गेलं होतं. नवीन आकर्षक फर्निचर, नवीन वॉल डेकोरेशन्स, नवीन खरी आणि आर्टिफिशियल प्लांट्स, नवीन कोरीव कामाची पार्टिशन्स, नवे पडदे, नवीन लाईट फिक्चर्स. असं वाटत होतं की आपण एका नव्या वास्तूतच आलो आहोत. आणि रंग, सामान, त्यांची जागा ही सर्व निवड आरूचीच असली तर तिच्या सौंदर्य दृष्टीचं कौतुक करावं तेवढं थोडंच ठरलं असतं. आरू माझ्याकडे नैसर्गिकपणेच अपेक्षेनं पाहत होती आणि मी अंगठा आणि तर्जनी यांचं वर्तुळ करून बेस्टचा संकेत दिला. आमच्या कन्सर्नच्या दैनंदिन कारभारातून मी स्वतःला जरी दूर ठेवलं होतं तरी डिरेक्टर या नात्यानं माझा अनेक कंपन्यांशी संबंध होताच. त्यांच्या मीटिंग्स झाल्या होत्या, अनेक मेमोरँडम होते, अनेक कागदपत्र होती ज्यांच्यावर माझ्या सह्या आवश्यक होत्या. स्पोर्ट्स आणि सोशल लाईफचे दुवे मधल्या विवंचनेच्या काळात तुटले होते ते पुन्हा जोडायचे होते. आरूचाही मित्र परिवार मोठा होता. या सर्व व्यापात मन रमत होतं. एक आधुनिक, आदर्श, सुखी, संपन्न कुटुंब अशी आमची प्रतिमा व्हायला लागली होती. दिवस सोन्याचे बनून येत होते. जशी काही आयुष्यात वसंताची सकाळ उगवली होती आणि काळ तिथेच थांबला होता. पुढचं सर्व आयुष्य अशाच सोनेरी क्षणांचं असणार होतं. एवढ्या तेवढ्यानं माणूस किती हुरळून जातो. आकाशातले तारे पाहत चालत असतो आणि पायाखाली उलगडणाऱ्या गर्तेकडे दुर्लक्ष करतो. ती गर्ता त्या रात्री माझ्यासाठी उलगडली. अशाच कोणत्या तरी पार्टीला जाऊन आम्ही बरेच उशिरा घरी परतलो होतो. पार्टीचे कपडे आरू बदलत होती आणि मी अनिमिष नेत्रांनी तिच्या गौर कायाच्या मोहक हालचाली पाहत होतो. आणि एकाएकी खोलीतला सोनेरी प्रकाश मंदावला. स्टिरिओवर संगीत वाजत होतं ते थांबलं होतं. त्याऐवजी घोंगावणाऱ्या वाऱ्याचा आवाज खोलीत घुमायला लागला. प्रकाश आणखी कमी होत होता, अंधार वाढत होता, त्याच्याच बरोबर गारवाही वाढत होता. सुख, समाधान खोल गर्तेत कोसळत गेलं होतं. हा काय प्रकार होता? मला तर कशाचा अर्थबोधच होत नव्हता. मोहन! आरूची हाक आली, पण खूप लांबवरून आल्यासारखी वाटत होती. अगदी शेवटच्या क्षणीच्या क्षीणसर प्रकाशात मला दिसलं की माझ्या आसपास आमची बेडरूम नाही, ती तळघराची खोली होती. मेंदूत धोक्याच्या घंटा खणखणत होत्या. मनात विचार खरोखर विजेच्या वेगानं येत असले पाहिजेत. त्या शेवटच्या हजारांश सेकंदाला माझी खात्री झाली की आपली सुरक्षिततेची भावना भ्रामक होती. केवळ दुर्लक्ष केल्यानं ते मागे हटलं नव्हतं, तर त्याच्या संधीची वाट पाहत थांबलं होतं. आसपास हिरवट काळपट प्रकाश होता. एखाद्या प्रचंड इमारतीच्या गोलाकार कॉलम सारखे धातूचे चकचकते जाड जाड दंडगोल सरळ वर गेले होते. वरच्या धूसर अवकाशात अदृश्य होत होते आणि एक प्रचंड आकार माझ्यावर वाकला होता. पराती एवढे हिरवट डोळे माझ्यावर खिळले होते. विचकलेल्या जबड्यात हात हात उंचीचे दात होते. माझ्या सभोवती तो चांदीचा पिंजरा होता, पण आता आमची परिमाणं बदलली होती. मग त्याचा कांठळ्या बसवणारा खरखरता आवाज घुमत आला. तुम्ही मानव किती मूर्ख असता, पण स्वतःला किती शहाणे समजता. तुम्हाला काय माहित असतं? काहीही नाही. तुला काय वाटलं 4-6 महिन्यांच्या उपासमारीनं माझा नाश होईल? मूर्खा, मी काय खातो, कसा जगतो, कुठे वावरतो याची तुला काय कल्पना आहे? पण मी जरा मागे सरलो की लागलीस तू धरून चाललास की मी तुझा नाद सोडला. अरे शतमूर्खा, तुमचं घराणं मला टिकवलं पाहिजे. का आणि कसं विचारू नकोस. तुमच्या दोघांच्या मिलनातून जन्माला आलेला नवा जीव तुझ्या पत्नीच्या गर्भात वाढतोय. आता मला तुझी जरुरी नाही. जरा साखळी ढिल्ली सोडली की आपण स्वतंत्र झालो या भ्रमात बागडायला लागणारे तुम्ही मूर्ख मानव. आता या शेवटच्या क्षणी ओळख की तू माझा सततचा गुलाम होतास. आणि हेही कटू सत्य जाणून घे की मृत्यूही तुला त्या गुलामगिरीतून मुक्त करू शकणार नाही. जसे तुझे आईवडील, जसे त्यांचे पूर्वज, तसाच तूही.
तूही त्यांच्यासारखाच होणार आहेस. माझ्या मनात येईल तेव्हा, मनात येईल तिथे, आणि तसं कठपुतळ्यांसारखं मी तुम्हाला नाचायला लावणार आहे. एका क्षणार्धात सुखाचे सर्व आभास संपले होते. शेवटी ती मनानं रंगवलेली काच चित्रच होती. या आघाताखाली ती खळखळत फुटून खाली कोसळली होती. आघात मानसिक तसाच शारीरिकही होता. तो म्हणत होता तेच खरं होतं. शरीराच्या कणाकणांवर त्याची हुकमत होती. बाहेरून आवळत येणाऱ्या अंधाराला शरीराच्या आतून येणाऱ्या बधीरपणानं साथ दिली. माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणी मी असा अंधळा बहिरा मुका झालो. सर्व शुद्ध हरपली. या पुढचं नॅरेशन अरुंधतीचं. अरुंधती. जयदेवांच्या भेटीनंतर आयुष्याकडे पाहायची माझी दृष्टीच बदलली होती. मोहनलाही मी आडून आडून त्यांचा सल्ला घेण्याची अर्धसूचना केली, पण त्याचा निर्णय ठाम होता. मग मी तो नाच सोडून दिला. मनावरचं काळजीचं ओझं दूर झालं होतं. आमची काळजी करणारे आता दुसरे होते, जयदेवांसारखे कणखर आणि भक्कम. मोहनच्या सहवासात राहून त्याला धीर देऊन त्याच्या मनाला सतत पोखरणारी चिंता शक्य तेवढी सुसह्य करणं हे तर माझ्या हातात होतं ना. वागणुकीतल्या माझ्या या बदलामुळे आमच्या गाठीभेटी पूर्वीपेक्षा जास्त मोकळ्या, कोणताही ताणतणाव नसलेल्या आणि म्हणून आनंददायक होऊ लागल्या. शिवाय मोहनमध्येही बदल होत होता. त्या रात्रीसारखा एखादा विलक्षण अनुभव त्याला आला असता तर त्यानं तो मला अवश्य सांगितला असता. 2, 3, 4 महिने गेले. मोहन जवळजवळ पूर्ववत झाला. यात जयदेवांचा काही संबंध होता का मला माहीत नाही. आठवड्यातून एखाद्या संध्याकाळी मी जयदेवांच्या बंगल्यावर जात असे. खास भेट घेण्यासारखं काही झालं नव्हतं. फक्त मला पाहिलं की एक हात उंचावून जयदेव माझ्या येण्याची दखल घेत असत. आणि एका सकाळी मोहन अचानक घरी दाखल झाला. काही फोन वगैरे न करता अचानक उभा राहिला. तसे काही आमच्या घरातले लोक त्याला परके नव्हते तरीही. पण आश्चर्य संपली नव्हती. तो माझ्या वडिलांकडे माझ्यासाठी औपचारिक मागणी घालायला आला होता. अर्थात माझा होकार होताच. अनेक परक्या देशात परक्या संस्कृतीत वावरलेली मी, स्वतःला मॉडर्न सॉफिस्टिकेटेड समजणारी मी, आता माझ्या लक्षात आलं की हजारो वर्षांच्या संस्काराचे ठसे इतके सहजासहजी पुसले जात नाहीत. आयुष्यातल्या या महान परिवर्तनाचा क्षण जवळ येऊ लागला आणि अधीरता, उत्सुकता, आशा, अपेक्षा, लज्जा यांची भरती वाढत राहिली. पण मग माझ्या ध्यानात आलं, यात नवल असं काय होतं? ज्या काही प्राचीन परंपरांवर माझा धर्म आधारलेला होता त्याच पापपुण्याच्या सुष्टदुष्टाच्या कल्पना मीही स्वीकारल्या नव्हत्या का? साधनेनं, शुचितेनं, निस्वार्थी निष्कलंक जीवनानं पापवृत्तीच्या हालाहालाचा नाश करता येतो हीच माझी धारणा नव्हती का? नाहीतर मी जयदेवांसारख्या सिद्ध पुरुषांकडे मदतीसाठी कशासाठी गेले असते? आणि त्यांनी आश्वासनाचे 2 शब्द सांगताच इतकी निश्चिंत कशी झाले असते? अर्थात जयदेवांनाही ही शुभवार्ता सांगायलाच हवी. पण त्यांची प्रतिक्रिया माझ्या अपेक्षेप्रमाणे झाली नाही. त्यांनी ही बातमी गंभीरपणेच घेतली. पण जयदेव, आता मोहन अगदी नॉर्मल झालाय. अरुंधती, एक नेहमी लक्षात ठेव, बाहेरच्या देखाव्यावर माणसानं कधी भुलता कामा नये. या बाबतीत तू सर्व माझ्यावर सोपवलंयस ना, मग माझा शब्द हाच अंतिम शब्द. माझ्याकडून ऑल क्लिअरचा संकेत मिळाल्याखेरीज आपला गार्ड खाली घ्यायचा नाही, समजलीस? अरे अरे, तुझा चेहरा किती पडलाय. मी माझी निराशा लपवू शकले नाही. जयदेव, मला वाटलं होतं. अरुंधती, सॉरी, तुझा विरस झाला असेल, पण सत्य हे कधी दृष्टीआड करता कामा नये. शेवटी प्रश्न आहे तो तुम्हा दोघांच्या अंतिम सुखाचा, हो की नाही? आणि मी फक्त धोक्याचा इशारा दिला होता की सावधानता, सतर्कता कमी करायची नाही. आणि आता अभिनंदन. अर्थात जयदेवांना विवाहाच्या स्वागत समारंभाचं निमंत्रण होतंच आणि ते आलेही, पण जरा उशिरा आले. लांबवरूनच मला त्यांची पांढऱ्या सफारीतली उंच आकृती दिसली. मोहनची त्यांच्याशी गाठ घालून द्यायला मी किती उत्सुक झाले होते.
मी मोहनच्या खांद्याला स्पर्श करून हात जयदेवांच्या दिशेनं वर केला. मोठ्या अपेक्षेनं मी मोहनकडे पाहत होते, पण त्यानं एकाएकी डोळे अगदी घट्ट मिटून घेतले. आधार शोधण्यासाठी हलवावेत तसे तो दोन्ही हात हलवत होता आणि मग एकाएकी तो मागच्या खुर्चीत जवळजवळ कोसळलाच. त्याचे दात आवळले होते, चेहरा कसासाच झाला होता, चेहऱ्यावरून घामाचे ओघळ वाहत होते. माझ्या काळजानं तर ठावच सोडला होता. जयदेवांचे शब्द एकाएकी आठवले, गार्ड खाली घ्यायचा नाही. कोणीतरी आसपासची गर्दी हटवत होतं, कोणीतरी स्टेजवरचा मोठा पंखा मोहनच्या दिशेनं वळवत होता. तेवढ्यात मोहनने डोळे उघडले, पण त्याच्याकडे एक नजर टाकताच समजत होतं की ती क्षणभरापूर्वी त्याला जी काही चक्कर आली होती ती अगदी अक्षरशः क्षणिक होती. कारण त्याचा चेहरा, बोलणं, हालचाल सर्व काही अगदी नॉर्मल झालं होतं. पुन्हा एकदा त्याच्याभोवती त्याच्या मित्रांचं कोंडाळं जमलं आणि त्यांच्यात हसी मजा, थट्टा मस्करी सुरू झाली. मनातल्या मनात मी सुटकेचा निश्वास सोडला. निदान आजच्या दिवशी तरी काही अशुभ व्हायला नको होतं. जयदेवांचा मोहनशी परिचय करून देण्याचा बेत तसाच अर्धवट राहिला होता. हॉलमध्ये जमलेल्यांवरून मी एक नजर टाकली, पण मला जयदेव कुठेच दिसले नाहीत. याबद्दल मी मनाशी नवल करत असतानाच माझी एक मैत्रीण माझ्याजवळ येऊन माझ्या कानात म्हणाली, अरू अरू कोणी जयदेव तुला भेटण्यासाठी बाहेर वरांड्यात थांबलेत. तिच्या शब्दांसरशी मी स्टेजवरून उतरून बाहेर वरांड्यात आले. दारापाशी जयदेव उभे होते. माझ्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले, अरुंधती, तुमचं दोघांचं अभिनंदन आणि तुम्हा दोघांना शुभेच्छा. जयदेव, इकडे बाहेर का आलात? मोहनचा तुमच्याशी परिचय करून द्यायची माझी फार इच्छा आहे, चला ना आत. जयदेवांनी माझ्या खांद्यावरचा हात अजून काढला नव्हता. तो तसाच ठेवत ते म्हणाले, आत्ता नको अरुंधती, मोहनशी मागावून सवडीनं भेट अवश्य होईल. मी तुला 1-2 गोष्टी सांगण्यासाठी इथे बोलावून घेतलंय. 1, तुम्ही आता हनीमूनसाठी जाणार असाल ना, तर मग ऐक, अगदी काहीही झालं तरी 4-5 दिवसांपेक्षा जास्त वेळ बाहेर राहू नका. तेवढ्या अवधीत परत इथे या. मोहनला हे कदाचित ऑकवर्ड वाटेल, गैरसोयीचं वाटेल, पण त्याचं मन वळवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. मी सांगतो त्यातच तुमच्या दोघांचं हित आहे, समजलं? तेव्हा 4-5 दिवसात परत या. आणि दुसरी गोष्ट, मी तुला दिलेला ताईत 24 तास तुझ्यापाशी ठेव. कोणत्याही कारणासाठी तो दूर ठेवू नकोस. सावधपणा कमी करायचा नाही. आपला गार्ड खाली घ्यायचा नाही. आत्मसंतुष्ट भूमिकेत राहायचं नाही. आणि मी तुला कागदावर लिहून दिलेली वर्णमाला ती जशीच्या तशी मुखोद्गत करून ठेव. काना, मात्रा, स्वर, व्यंजन, रस्व, दीर्घ असा कोणताही फरक होता कामा नये. तुमच्या मदतीसाठी मी सर्वतोपरी सिद्ध आहेच, पण त्यात तुझंही संपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. मनातल्या निराशा, शंका, धास्ती या भावना माझ्या चेहऱ्यावर अगदी स्पष्ट दिसल्या असल्या पाहिजेत. जयदेव जरासे हसत म्हणाले, अरुंधती, इतकी भयभीत का होतेस? मी आहे ना तुमच्या मागे. आणि मग खांदा थोपटत ते म्हणाले, ठीक आहे, मी जातो. सांगितलेलं सर्व नीट लक्षात ठेव. मग ते वरांड्याच्या पायऱ्या उतरून पाहता पाहता गेले सुद्धा. मोहन मगाच्या त्या लहानशा गिडीनेसच्या अटॅकमधून पुरता सावरलेला दिसला. मित्रमैत्रिणी, परिचितांच्या हास्य विनोदात जयदेवांनी दिलेली इशारेवजा सूचना मनात ठेवून मीही आत गेले. पण रिसेप्शन उरकल्यावर रात्रीच्या प्रवासासाठी जेव्हा आम्ही पॅकिंग करायला लागलो आणि मोहन दीर्घ वास्तव्यासाठी कपड्यांची सोय करू लागला, तेव्हा मला जयदेवांचे शब्द आठवले. इतक्या लवकर परत यायला आधी मोहन राजी नव्हता, पण शेवटी मी त्याला ते मान्य करायला लावलंच. आमच्या शॉर्ट हनीमूनवरून आम्ही परत येताच मला जयदेवांचा फोन आला. जशी काही त्यांच्या आमच्या जाण्या येण्यावर पाळतच होती, पण ती अबोध वर्णपंक्ती सतत वाचन स्मरणानं मुखोद्गत करण्याची त्यांची पूर्वीची ती सूचना, तीच त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवली. मी आता त्यांच्या शब्दांकडे दुर्लक्ष करणार नव्हते. जवानीचं वय, मनासारखा साथीदार, कोणत्याही कठीण जबाबदाऱ्या नाहीत, सर्व सुख सोयी साधनं समोर हात जोडून उभी, अशा अवस्थेत मन एखाद्या आनंदी पाखरासारखं सुखाच्या सफरीवर भिरभिरत गेलं नाही तरच नवल. पण आकाशात स्वैर संचार करणारा पतंग धाग्यानं धरतीला बांधलेला असतो, तसं माझं मन जयदेवांच्या त्या इशाऱ्यानं, कठोर व्यवहाराला सतत स्पर्श करत होतं. नाहीतर खरोखर कुठच्या कुठे भरकटत गेलं असतं.
अशा संमोहित मशगूल अवस्थेत असतानाच ती उत्पाती रात्र आली. अर्थात असा काही उत्पात होणार आहे अशी आधीच काय प्रत्यक्ष त्या क्षणापर्यंतही कल्पना नव्हती. कोणत्याशा पार्टीनंतर बऱ्याच उशिरा आम्ही परत आलो होतो. मी कपडे बदलत होते आणि तिथेच उभा राहून मोहन जराशा मिश्किल नजरेनं माझ्याकडे पाहत होता. मनात नक्की असे काहीच विचार नव्हते. मन जवळजवळ कोरच होतं. कदाचित त्यामुळेच मला ते जाणवलं. शब्दात वर्णन करून सांगायला मोठं कठीण. पायाखाली धरणी सरकावी तशी जाणीव. काहीतरी वेगळं होतंय ही जाणीव तत्क्षणी मनाला झाली. कदाचित जयदेवांच्या सततच्या इशाऱ्यानं मनाच्या पार्श्वपटलावर ही सावध राहण्याची आवश्यकता ठामपणे कोरली गेली असेल. ते काहीही असो, मी काहीतरी बोलण्यासाठी मोहनकडे वळले. त्याचा चेहरा गोठला होता, पुतळ्यासारखा वाटत होता आणि त्या चेहऱ्यावरचं मगाचं मिश्किल हास्य आता विकृत दिसत होतं. मोहन! मी मोठ्यांदा ओरडले. आसपासचा प्रकाश मंदावत होता. हवेत इतका वेळ माझ्या सेंटचा सुगंध होता. आता आसपासची हवा गार पडत चालली होती आणि हवेत एक प्रकारचा उग्र खावखावता दर्प जाणवत होता. आणखी किती खुणा हव्यात, मन आक्रोशत होतं. जयदेवांचे शब्द आठव, मन आक्रंदत होतं. तरीही घटनांचा अर्थ लावण्यात, काय करायला हवं ते उमगण्यात आणि प्रत्यक्ष कृती करण्यात 2-3 सेकंद गेलेच. माझ्या गळ्यात सतत असणारा ताईत मी ओरबाडून काढला. दोन्ही हातांच्या अंगठा तर्जनीत धरला आणि जोरानं दाबला. कच्चा आवाज होऊन त्याचे 2 तुकडे झाले आणि मग त्या वर्णपंक्ती. भीतीनं हेलकावे खात असणारं मन एकाग्र करणं फार फार कठीण गेलं. केवळ त्यांच्या सततच्या सूचनेप्रमाणे त्या वर्णपंक्ती अगदी मुखोद्गत केल्या होत्या. त्या आता सुवर्णाच्या झळाळत्या अक्षरांसारख्या मनचक्षून समोर आल्या. मी त्यांचा उच्चार सुरू केला. पुन्हा पुन्हा पुन्हा. आसपास काही बदल होत होता का? त्या वर्णोच्चाराचा काही परिणाम होत होता का? आसपास शांतता होती. जराशी वेगळीच वाटणारी शांतता. आणि हालचाल नव्हती. कोणतीच हालचाल नव्हती. खऱ्या अर्थानं हालचाल नव्हती. हातातले ताईताचे तुकडे मुखानं उच्चार सुरू करताच मी खाली टाकले होते. त्यातला एक खाली पडला होता, पण दुसरा, जो कदाचित पसरट पृष्ठामुळे तरंगत खाली जात असावा, तसाच हवेत न हालता तरंगत होता. पंखा फिरायचा थांबला होता, पण पंख्याच्या वाऱ्यानं हवेत वर उचलला गेलेला फ्लावर प्रिंटचा पडदा तसाच हवेत कमान करून उभा होता. आणि मोहनही त्याच अवस्थेत गोठला होता. पण आता मगाशी दिसलं नव्हतं ते मला दिसलं. एक अगदी अस्पष्ट पण अकराळ विक्राळ आकृती मोहनवर झेपावण्याच्या पावित्र्यात गोठली होती. जयदेवांची वर्णमाला उच्चारण्यात मला आणखी सेकंदभराचा उशीर झाला असता तरी त्या आकृतीनं मोहनवर झेप घेतली असती. क्षणमात्र माझ्या आवाजात कातरता आली. अक्षरांची लय जराशी खालीवर झाली. तत्क्षणी काळाभोवती आवळलेली स्प्रिंग जराशी सैल झाली. मी पुन्हा ती लय पकडली. आता मनाला सैरभैर होऊ देता उपयोगी नव्हतं. मी डोळे मिटून घेतले. हा कसोटीचा क्षण होता. जयदेवांना ही सर्व कल्पना होती. त्यासाठीच त्यांनी ही सर्व व्यूहरचना केली होती. जेथे कोठे असतील तेथे त्यांना माझा धोक्याचा संकेत पोहोचेल आणि ते येतील. त्यांना येण्यासाठी अवधी मिळावा म्हणून त्यांनी हा कालप्रवाह गोठवला होता. पण ती जबाबदारी माझ्यावर होती. त्यांचा माझ्यावरचा विश्वास सार्थ ठरला पाहिजे. माझ्या आवाजाला पुन्हा जोश आणि लय आली. या पुढचं नॅरेशन. जयदेवांची खोली म्हणजे त्या किंवा कोणत्याही ते वापरत असलेल्या बंगल्यातली खोली आत येणाऱ्याचं मन प्रसन्न करत असे. जयदेवांचं वावरणं आणि राहणी वरवर पाहणाऱ्याला अशी कल्पना झाली असती की उत्तम कपड्यात राहणारा, आलिशान बंगल्यात वावरणारा हा एक गुलाहौशी आसामी आहे. आणि तो समज दूर करण्याचा जयदेवांनी प्रयत्नही केला नसता. इतरांना आपल्याबद्दल काय वाटतं याची फिकीर त्यांनी कधीच केली नव्हती. आणि अर्थात वरवर पाहणाऱ्याची नेहमी नजरभूलच होत असे. ऐशारामी आणि ख्याली खुशालीचं दिसणारं आयुष्य हे ग्रॅनाइटवर केलेल्या पॉलिश सारखं होतं.
हाताला मुलायम लागणार, पण ज्याच्या अंतरंगात कातळाचा कठीण गाभा होता. अरुंधतीची हकीकत जयदेवांनी ऐकली तेव्हा त्यांनी प्रथम आपला बेत बदलला. वास्तविक शहरातला मुक्काम हलवण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि अरुंधतीला त्यांची भेट घ्यायला आणखी 2-3 दिवसांचा उशीर झाला असता तर तिची त्यांच्याशी भेट झालीच नसती. मोहनच्या वाड्याला दिलेली एक भेटच प्रकरणातील गंभीरपणा आणि विलक्षण धोका दाखवण्यास पुरेशी होती. मोहननं ज्या कोणाचं शत्रुत्व आपल्यावर उडवून घेतलं होतं त्यानं एव्हानाच मोहनचा नाश का करून टाकला नव्हता, हा प्रश्न जयदेवांच्या मनासमोर आला आणि लगोलग त्याचं उत्तरही आलं. ते कशासाठी तरी थांबलं होतं, काहीतरी होण्याची वाट पाहत होतं. आणि मोहननं अरुंधतीला सांगितलेली हकीकत खरी असेल तर, म्हणजे तिला खोटं सांगण्याची त्याला आवश्यकताच नव्हती, तर त्यातून एकच अर्थ निघत होता, पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही रक्तसंकराची प्रक्रिया अजूनही पुढे चालू ठेवायची होती. त्यामागे अनेक आणि सर्वच्या सर्व अघोरी दुष्ट हेतू असू शकत होते, ज्यांची या बिचाऱ्या सद्वर्तनी साध्या दंपतीला कल्पनाही नव्हती. तेव्हा पुढच्या घटनांचाही अंदाज आपोआपच आला होता. अरुंधती जेव्हा तिच्या आणि मोहनच्या ठरलेल्या विवाहाची बातमी घेऊन जयदेवांकडे आली तेव्हा त्यांचं निदान आणखीच पक्क झालं होतं. एका आराखड्याभर हुकूमच या सर्व घटना घडत होत्या. त्या थोपवण्याचा प्रयत्न चुकीचा झाला असता. सुदैव एवढंच की त्यांना खूपच आधी पूर्वसूचना मिळाली होती आणि बचावाची साधनं रचायला वेळ मिळाला होता. मग अरुंधती विवाहाच्या स्वागत समारंभाचं निमंत्रण घेऊन त्यांच्याकडे आली. ती किती सुखी, समाधानी, आनंदी दिसत होती. ती तशीच सदैव सुखी समाधानी राहो अशी मनात इच्छा होती, पण ती पूर्ण होण्यास खूप अडचणी येणार होत्या. स्वागत समारंभात जाता जाता त्यांच्या मनात विचार आला, आता मोहनची दुसरी भेट होणार आहे. पहिल्या भेटीच्या वेळी त्यांनी त्याला मोहनावस्थेत घातला होता आणि त्याच्या हालचाली नैसर्गिक राहिल्या नव्हत्या. ठरलेल्या वेळी ते मंडपात हजर झाले, पण लगोलग आत न जाता बाहेरच्या सजवलेल्या प्रवेशद्वारापासूनच त्यांनी आतलं निरीक्षण केलं. गटागटानं लोक जमले होते. कोणाच्या हातात डिश, कोणाच्या हातात ड्रिंक, कोणाच्या हातात सिगारेट असं काही होतं. मग त्यांची नजर स्टेजकडे गेली, मोहनकडे गेली. माणसांचा त्या दोघांभोवती इतका घोळका होता की मोहनचा चेहरा सारखा झाकला जात होता. आतापर्यंत त्यांनी त्याला फक्त एका फोटो प्रतिमेच्या रूपातच पाहिलं होतं. ते जसे स्टेजच्या दिशेनं निघाले तसं अरुंधतीनं त्यांना पाहिलं आणि हात उंचावून त्याची जाण दिली. मग तिनं मोहनच्या खांद्याला स्पर्श करून त्यांचंही लक्ष जयदेवांकडे वेधलं आणि एक अनपेक्षित गोष्ट घडली. पण मागाहून त्यांना समजलं ती खऱ्या अर्थानं अनपेक्षित नव्हती. त्यांचे आधीचे सर्व तर्क याच दिशेनं बोट दाखवत नव्हते का? इतक्या अंतरावरूनही जयदेवांना दिसलं की मोहनच्या शरीरावरून एक शहार सरकत गेली. त्याचे डोळे घट्ट मिटले, त्याचा चेहरा विकृत झाला आणि तो तसाच मागे खुर्चीत कोसळला. जयदेव स्टेजपासून मागे सरले, डावीकडच्या दरवाजातून बाहेर गेले आणि तिथेच वरांड्यात थांबले. घटनांच्या त्यांच्या विश्लेषणात योगायोगाला स्थान नव्हतं. कार्यकारण भावाचं नीट आकलन झालं नाही म्हणजे माणूस त्या घटनेला योगायोग म्हणतो. पण जयदेवांच्या मते योगायोग हा शब्दच तर्कदुष्ट होता. मोहनला आलेल्या अटॅकचं कारण असलं पाहिजे. ते स्वतः स्टेज जवळ येताच हा अटॅक आला होता. त्यातून काय अर्थ काढायचा तो त्यांनी काढला. 5-7 मिनिटं जाऊ दिल्यावर त्यांनी स्टेजवरून नुकत्याच खाली उतरलेल्या एका तरुणीला बोलावून घेतलं आणि तिच्या करवी अरुंधतीकडे निरोप पाठवला की 5 मिनिटांसाठी तिला जयदेवांनी बाहेर बोलावलंय. विवाहानंतर ते दोघं मधुचंद्रासाठी तर जाणारच. वास्तविक आपल्यापासून ते दोघं, विशेषतः मोहन इतका दूर जाणार ही कल्पना जयदेवांना अजिबात पसंत नव्हती. पण इथे तरी त्यांचा अगदी नाईलाज होता. अरुंधती बाहेर आल्यावर त्यांनी तिला अगदी बजावून सांगितलं की जास्तीत जास्त 5-6 दिवसांच्या आत त्यांनी परत शहरात परतलंच पाहिजे. त्यांच्या सुरक्षिततेचा आणि संरक्षणाचा प्रश्न होता. आणि अरुंधतीला पुन्हा एकदा तो ताईत दिवसाचे 24 तास जवळ ठेवण्याचं आणि ती वर्णमाला मुखोद्गत करण्याचं स्मरण करून देऊन त्यांनी तिचा निरोप घेतला. विवाहाचा क्षण म्हणजे तिच्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. बिचारी किती खुशीत होती आणि जयदेवांचे शब्द ऐकता ऐकता तिचा चेहरा किती गोरामोरा झाला.
तिनं निष्काळजीपणानं राहू नये एवढंच त्यांना सुचवायचं होतं. तिला एवढं घाबरवायचं नव्हतं. पण काही वेळानं ती शांत झाली आणि आत गेली. मोहन, अरुंधती, मधुचंद्रानंतर परत शहरात येईपर्यंतचे 5 दिवस जयदेवांना जरा अस्वस्थतेचे गेले. अर्थात त्या 5 दिवसात त्या दोघांच्यांवर खरोखर काही आकरीत ओढावलं असतं तर जयदेव मदतीसाठी हजर झाले असतेच. तो मार्ग कितीही कष्टाचा, क्लिष्ट, क्वचितच वापरला गेलेला असला तरीही. पण तो वापरायची वेळ आली नाही याचं त्यांना समाधानच वाटलं. काही आपत्ती न ओढवता ते दोघं शहरात हजर झाले आणि जयदेवांचा खडा पहारा सुरू झाला. बाहेर कुठे जाऊन नाही, त्यांच्याच खोलीत बसून. आता त्या खोलीचं काही वर्णन आवश्यक आहे. भेटायला आलेल्यांची ज्या भागात जयदेव भेट घेत असत तो भाग एका पडद्यानं अलग केला गेला होता आणि त्या पडद्यामागेच जयदेवांची खरी जागा होती. जयदेवांखेरीज या जागेत इतर कोणालाही प्रवेश नव्हता. पण इतरांचा प्रवेश रोखण्यासाठी त्यांना भक्कम कुलूपबंद दार किंवा पोलादी गजांच्या सळयांची आवश्यकता नव्हती. त्या पडद्याकडे जाणाऱ्याला पावला पावला गणिक आपण एखाद्या उभ्याच्या उभ्या कड्यावर चढत असल्याची भावना होई. आसपास हवा नसल्यासारखी दमछाक होई. समोरून आणि वरून शरीराचा चोळामोळा करून टाकेल अशी एखादी अतिप्रचंड वस्तू आपल्यावर घरंगळत कोसळत आहे असा भास होई. हिंस्त्र श्वापदांच्या गुरगुरण्याचा आणि फिसकारण्याचा आवाज कानावर येई आणि अगदी मी म्हणणारी धीराची माणसं सुद्धा 2 पावलावरच थांबत आणि पडद्यापासून मागे सरत. तरीही एखाद्याला सुदैवानं आत प्रवेश मिळाला असताच तर त्याला आत काही विशेष दिसलं नसतं किंवा दिसलं असतं तरी त्यातली विशेषता त्याला जाणवली नसते. उदाहरणार्थ 3 चांदीच्या खुरांवर बसवलेलं एक पाषाण पात्र त्याला दिसलं असतं. पण त्याला हे समजलं नसतं की ते चांदीचे खूर 3 वेळा वितळून शुद्ध केलेल्या चांदीचे आहेत आणि वरचा पाषाण हा आजोळीक कालखंडातला, म्हणजे जेव्हा पृथ्वी तलावर एकपेशीय बॅक्टेरियांची सुद्धा निर्मिती झाली नव्हती त्या काळातला होता. जीवस्पर्शापासून ती रचना इतकी अलिप्त होती आणि चांदीवर त्याला जी कोरीव नक्षी दिसली असती त्या फसव्या साध्या रेषातून वाहणाऱ्या शक्तीच्या अस्तित्वाची सुद्धा त्याला कल्पना आली नसती. एका शिसवीच्या आणि कोरीव काम केलेल्या भक्कम उभ्या स्टँडला म्युझियममध्ये फोटो लावलेले असतात तसे गोल गोल फिरणारे पूर्ण उंचीचे आरसे होते. म्हणजे साध्या निरीक्षकाला ते आरसे वाटले असते, पण अनभिज्ञ माणसानं एकाएकी त्यांच्या समोर उभं राहून आपली छबी पाहण्यासाठी नजर टाकली असती तर सांगता येत नाही त्याला काय दिसलं असतं ते. ही केवळ 2 उदाहरणं. रोजच्या वापरातल्या माणूस सहजपणे हजारदा हाताळतो तशा अनेक वस्तू त्या खोलीत होत्या. कॅट्स क्रॅडल सारख्या विणलेल्या तलम सुताच्या जाळ्या, शोभेसाठी डेकोरेशन म्हणून लावलेत असे वाटणारे रंगवलेले विणलेले कोरीव कामाचे, गवताचे, मातीचे, पत्र्याचे, लगद्यासारख्या इतरही वस्तूंपासून बनवलेले मुखवटे, वेगवेगळ्या आकारांच्या वेगवेगळ्या धातूंच्या घंटा, एखाद्या अतिकुशल टॅक्सिडर्मिस्टचा हस्तकाम असलेले अगदी जिवंत वाटणारे गरुड, ससाणा यांसारखे पक्षी आणि पण यादी संपणारच नाही. आणि इथे वस्तूच्या बाह्य रूपापेक्षा तिच्या वापराचा संकेत खरा महत्वाचा होता. उदाहरणार्थ जाळी, पकडणे, मुखवटा, लपवणे, घंटा, नाद निर्मिती, शिकारी पक्षी, हल्ला. आणि त्यांच्या मात्रेत फरक होऊ शकत होता. थोडक्यात अजाणत्यानं बेसावतपणे आत पाऊल न टाकण्यासारखीच ती खोली होती. मोहन, अरुंधती त्यांच्या शॉर्ट हनीमून नंतर परत आल्याचं जयदेवांना अरुंधतीच्या फोनवरून समजलं. त्या 5-6 दिवसात काही वेडवाकडं घडलं नाही ही परमेश्वराचीच कृपा समजायची त्यांनी मनाशी विचार केला. त्यानंतर जसजसा एक एक दिवस उलटत चालला तशी जयदेवांच्या प्रतीक्षेला धार चढत चालली. एवढ्यातच काहीतरी होणार आणि त्या प्रसंग मालिकेत हस्तक्षेप करण्याचा त्यांचा क्षण येणार असा त्यांचा अंदाज होता. त्यांचा अंदाज चुकला नाही. रात्री 10 नंतरचा सुमार होता. आतल्या खोलीत जयदेव बसले होते आणि काही जुन्या हस्तलिखितांचा संदर्भ लावण्याच्या प्रयत्नात होते. बाहेरच्या खोलीतून अनेक काच वस्तू खळखळत फुटल्याचा आवाज आला. जयदेव लगबगीनं बाहेर आले. त्यांना न आवडलेलं ते काचेचं झुंबर त्यांनी छताच्या एका हुकाला अडकवलं होतं. ते सर्व झुंबरच्या झुंबर खाली कोसळलं होतं
लोलक, मणी, काचपात्र सगळ्याचाच चक्काचूर झाला होता. अरुंधतीनं गळ्यातला ताईत मोडला होता. ताईतात याच झुंबराचा फोटो होता. काही एका खास प्रक्रियेनं तो फोटो आणि प्रत्यक्ष झुंबर यांच्यात तादात्म्यता होती आणि फोटो छिन्न विछिन्न होताच तोच परिणाम झुंबरावरही प्रकटला होता. झुंबर मोडून पडलं होतं. ज्या क्षणाची जयदेव वाट पाहत होते तो क्षण आला होता. अरुंधतीच्या तिच्यावर सोपवलेल्या कार्यापैकी अर्धा भाग तर तिनं पार पाडला होता. जयदेवांना इशारा देण्याचं काम केलं होतं. जयदेव आशा करत होते की तिला पाठ करून ठेवायला सांगितलेल्या वर्णपंक्ती ती विसरली नसेल आणि या आणीबाणीच्या विलक्षण मानसिक तणावाच्या क्षणीही तिची स्मृती तिला दगा देणार नाही आणि तिचे उच्चार स्पष्ट, यथायोग्य असतील आणि अचूक असतील. त्याखेरीज त्यांना आवश्यक तो अवधी मिळणारच नव्हता. ती त्या वर्णपंक्तींचा यथायोग्य उच्चार करत राहणार होती तोपर्यंत प्रत्यक्ष काळच थोपवला जाणार होता. ध्वनिशक्ती, काळशक्ती, विचारशक्ती ही सर्व एकाच आदिशक्तीची विविध रूप आहेत. काही ठराविक मार्गांनी त्यांच्यात आदान प्रदान, रूप बदल, संकोच, विस्तार इत्यादी बदल घडवले जाऊ शकतात. पण त्या क्लिष्ट प्रक्रियेच्या स्पष्टीकरणाची ही जागा खासच नाही. पुढच्या जयदेवांच्या हालचाली झटपट झाल्या. मोहन अरुंधती यांचा फोटो टिपॉयवरच होता. तो जयदेवांनी उचलला. त्या चांदीच्या खुरांवर उभ्या असलेल्या पाषाण पात्रात ठेवला. पाषाण पात्र स्फटिकासारख्या स्वच्छ पारदर्शक पाण्यानं भरलेलं होतं. फोटोला मागं लावलेल्या लोखंडी वजनामुळे फोटो द्रवाच्या तळाशी गेला. त्या द्रवात जयदेवांनी एक अत्यंत उग्र पण सुगंधी वासाची कुपी ओतून रिकामी केली आणि शेजारचाच एक जवळजवळ 1000 वॉटचा फ्लड लाईट लावून त्याचा प्रखर झोत त्या काचपात्रातील द्रवावर सोडला. पुढच्या 5-7 मिनिटातच त्यांनी कपडे बदलले. अशा वेळी बरोबर नेण्यासाठी कायम तयार करून ठेवलेली बॅग उचलली आणि बंगल्यातून ते बाहेर पडले. या पुढचं नॅरेशन अरुंधती. मोहनच्या तोंडून ती विलक्षण हकीकत ऐकली होती. मोहन काही खरं किंवा बनवून सांगत असेल असा विचारही माझ्या मनात आला नाही, पण ती हकीकत विश्वास ठेवायला किती कठीण होती. जयदेवांची गाठ घेतली, पण त्यांनीही या हकीकतीच्या खरेपणाबद्दल किंवा शक्यतेबद्दल एक शब्दही उच्चारला नाही. पण त्यांचं एक वाक्य मला मनोमन पटलं होतं. समज अरुंधती या गोष्टी तशा नसतील, त्यांच्यापासून काही धोका नसेल, अगदी आपली सर्व तयारी फुकट गेली तरीही काही बिघडत नाही ना. पण समजा गोष्ट उलट निघाली, धोक्याचा क्षण आला आणि आपली तयारी नसली तर मग तेव्हा तयार असणं चांगलं नाही का? तेव्हा त्यांचा शब्द मी कसोशीनं पाळत आले होते. माझं सर्व जग एका क्षणात बदललं. आजपर्यंतच्या विश्वासाला तडे गेले. पायाखालची कठीण कातळाची वाटणारी धरती शेवटी धुरासारखी विरळ निघाली. जयदेव म्हणत होते तो क्षण आला होता. मी तो ताईत बोटात चुरमडला. शब्दपंक्तींचा उच्चार सुरू केला आणि माझ्या भोवतीचा सर्व काळ गोठला. हालचाल थांबली. एका नव्या दुनियेत माझा प्रवेश झाला होता. ताईताचा पातळ चकचकता तुकडा हवेत तरंगत होता. पडद्याची पंख्याच्या वाऱ्यानं वर गेलेली कमान तशीच होती. आसपासचा प्रकाश कमी होत होता. हवेतला खवखवता दर्प तीव्र होत होता. माझं अवधान किती वेळ टिकणार? लय कशी साधणार? शेवटी सर्व काही असह्य होऊन मी डोळे मिटून घेतले. हातात चेहरा झाकून घेतला आणि नियतीचा जो काही प्रहार होणार असेल तो सहन करण्यासाठी शरीर आणि मन घट्ट केला. 1 सेकंद गेला, 5 सेकंद गेले, 10 सेकंद गेले. काहीही झालं नाही. नाही झालं? झालं की. आसपासचा खवखवणारा दर्प गेला होता. त्याची जागा एका मंद सुवासानं घेतली होती. मी सावकाश डोळे उघडले. आसपासचा अंधार गेला होता. त्याऐवजी आता आमच्या आसपास एक सुखद सोनेरी प्रकाश होता. पण आतापर्यंत एवढे विलक्षण अनुभव आले होते की याच्यावरही विश्वास बसणं कठीणच होतं. कारण असं वाटत होतं की सर्व जग स्थिर आणि अचळ असलं तरी ते जग आपल्या भोवती सावकाश सावकाश हेलकावे खातंय. मला खरोखर त्या जाणीवेचं वर्णनच करता येत नाही. एखादा हलत्या पाण्याखाली गेला तर त्याला बाह्यसृष्टी कशी जाणवेल, तसं मला जाणवत होतं. या अनुभवाला खरं कसं म्हणायचं? आणि मग समजलं, आपण शंका घेत होतो तेच बरोबर होतं. सुरक्षिततेची, सुटकेची भावना भ्रामक होती.
क्षणमात्र सर्वत्र पुन्हा अंधकार झाला. माझ्या सर्व शरीरातून, मुख्यतः पोटातून एखादा सूळ खुपसल्यासारखी तीव्र जीवघेणी वेदना सरकत गेली. खरोखरच माझी शुद्ध हरपली असली पाहिजे. काही वेळानं मला भान आलं. किती वेळानं कसं सांगणार, वेळेला अर्थच राहिला नव्हता. अर्थच काय, अस्तित्वच राहिलं नव्हतं, नाही का? काळच प्रत्यक्ष थांबला होता. पण मला जाग आली, शुद्ध आली आणि कोणताही बाह्य पुरावा नसताना मनोमन खात्री झाली की सर्व काही व्यवस्थित झालंय, सर्व संकट टळलंय. मी खाटेपाशी खाली गालिच्यावर बसले होते. मोहन समोरच्याच खुर्चीत डोळे मिटून बसला होता. त्याचा चेहरा शांत होता पण भयभीत नव्हता. आणि त्याच्यावर झेपावताना दिसलेला तो हिडीस भयानक आकार, तो खवखवता दर्प, तो आवळणारा अंधार आता कशाचाही मागमूस नव्हता. पण म्हणजे ते खोटं खासच नव्हतं. काहीतरी घडलं होतं, पण ते सर्व माझ्या आकलनापलीकडचं होतं. हल्ले प्रतिहल्ले झाले होते, आक्रमण संरक्षण झालं होतं. मला फक्त त्याचे क्षीण आणि ओझरते प्रक्षेप जाणवले होते. मी मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. 5 वाजले होते, पहाटेचे 5. म्हणजे मध्ये जवळजवळ 7 तास गेले होते. नवल नाही, सारं शरीर अवघडल्यासारखं झालं होतं ते. मोहनपाशी जाऊन मी त्याचा खांदा जरासा हलवला. त्याचे डोळे सावकाश सावकाश उघडले. त्याच्या चेहऱ्यावरून किती विलक्षण भाव एकामागून एक असे गेले. आधी कुतूहल, मग आठवण, मग भीती, मग शंका, मग नवल आणि मग समाधान. प्रश्नार्थक नजरेनं तो माझ्याकडे पाहत होता. मी त्याला काय सांगणार? मलाच जर कशाची कल्पना नव्हती तर त्याला काय सांगणार? पण सुदैवानं ती वेळ आलीच नाही, कारण खोलीचं दार उघडून जयदेवच खोलीत आले. जयदेव, मी कशीबशी उठून बसत म्हणाले. आणि अर्थात मोहन त्यांच्याकडे जरासा नवलानं पाहत होता. त्यानं या क्षणापर्यंत जाणतेपणी असं त्यांना पाहिलंच नव्हतं. कोणताही औपचारिकपणा न दाखवता जयदेव तिथल्याच एका खुर्चीवर बसले आणि अर्थात मी मोहनची त्यांच्याशी ओळख करून दिली. जरा कठीणच गोष्ट, कारण पहाटेस एकाएकी बेडरूममध्ये येणाऱ्या या गृहस्थांची कशी आणि कोणत्या शब्दात ओळख करून द्यायची. पण जयदेवांनी माझं काम सोपं केलं. अरुंधती, तू जरा कॉफीचं पहा, तोवर मी मोहनशी बोलतो, ते म्हणाले. आणि खरोखरच मला कॉफी आणायला जी काही 15-20 मिनिटं लागली, तेवढ्या अवधीत त्यांनी मोहनला सर्व काही खुलासेवार सांगितलं असलं पाहिजे. कारण खोलीत आले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय प्रसन्न हास्य होतं. कॉफी घेता घेता जयदेव म्हणाले, मोहन आणि अरुंधती, दिवसाच्या या शुभवेळी तुम्हाला एक शुभवर्तमान देण्यासाठी मी आलोय की मोहनची समस्या पूर्णपणे सुटली. आता यापुढे तुम्हाला कुठलाही कसलाही त्रास होणार नाही. आता तुम्ही दोघं 1-2 दिवसात सवडीनं केव्हाही बंगल्यावर या. इथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देईन, सर्व शंकांचं समाधान करीन. ईश्वराची कृपा झाली आणि तुमची एका मोठ्या संकटातून सुटका झाली. आभार मानायचेच असतील तर त्या परमेश्वराचे माना, माझे नकोत. हसत हसतच जयदेवांनी आमचा निरोप घेतला. मित्रांनो, पुढचा भाग ऐकायचा आहे. मग कॉमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा. पुढच्या भागात लगेच भेटू. धन्यवाद.